अनेकांचं आयुष्य हे आम्ही काम करण्यासाठी म्हणून जगतो असं झालंय. मित्रांनो, आपण जगण्यासाठी काम करतो. जमलेत माझ्याकडे 30-32 लाख, डायरेक्ट 12 लाख भरून टाकतो त्याच्यातनं आणि घेऊन टाकतो गाडी. कर्ज नाही पाहिजे आपल्याला. तुमच्यासाठी होम लोन, कार लोन हे देखील टूलच आहे. आपण हे इमोशनल होऊन निर्णय घेत असतो. प्रत्येकाचा स्पीड नक्की काय आहे हे आपल्याला कधी कोणी शिकवलेलंच नाहीये. आपण आपल्या जीवाला जितकी किंमत देतो, तुमच्या कमावलेल्या पैशाला तुम्ही तितकी किंमत देताय का? मित्रांनो, पैसा आणि आर्थिक नियोजन या गोष्टीबद्दल आपण चर्चा करत असताना एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणजे वेग, स्पीड. पैसा या गोष्टीला एक प्रकारचा स्पीड आहे. हा जो स्पीड आपण नीट समजून घेतला नाही, आर्थिक वेगाचं नियंत्रण, ह्या गोष्टी म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगचा सगळ्यात महत्त्वाचा आधार आहे. हा आपण आधार नक्की कसा आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे या व्हिडिओमधनं. त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा आणि कसा वाटतोय ते नक्की कळवा. मित्रांनो, जर मुंबईपासून पुण्याला एखाद्या व्यक्तीला चालत जायचं असेल तर किती वेळ लागेल? तुम्ही त्याचा एक अंदाज बांधू तरी शकता. जर त्याला महामंडळाच्या गाडीतनं लाल परीतनं जायचं असेल तर त्याला किती वेळ लागेल ह्याचा देखील तुम्ही अंदाज बांधू शकता. तसंच जर त्याला मुंबई टू पुणे हा प्रवास कारनी करायचा असेल तर किती वेळ लागेल ह्याचा देखील तुम्हाला वेगाचा अंदाज करता येईल. तसंच विमानाने मुंबई ते पुणे जायचं असेल, बाय एअर जायचा वेग किती वेळ लागेल ह्याचा देखील तुम्हाला अंदाज करता येईल. कारण ह्या चारही मीडियम ऑफ ट्रान्सपोर्टेशनचा वेग काय आहे हे आपल्याला अनुभवाने, ज्ञानाने माहिती आहे. पण पैशाचा वेग काय स्पीडचा असतो ह्याची जर आपल्याला कल्पनाच नसेल तर आपण आर्थिक नियोजन आपलंच DIY करायला गेलो तर आपली गणितं चुकणार नाहीत का? लक्षात घ्या, पैशाचा वेग देखील अशाच प्रकारे बदलत असतो. जर मी पैसे कॅश स्वरूपात ठेवून देत असेल तर मी उभाच आहे, मी चालत पण नाहीये, तर माझ्या पैशाचा वेग काय येईल? आणि महागाई तर वाढते आणि माझ्या कॅश मधल्या पैशाचा वेग हा मायनस होईल, माझ्या पैशाची विकत घेण्याची क्षमता घटेल. आता अशाच प्रकारे आपण विचार करूया, याला सेव्हिंग बँकेत ठेवलं असेल तर त्याचा स्पीड काय असेल, त्याला मी FD केलं असेल तर त्याचा वेग काय असेल, आणि जर त्याला मी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करत असेल तर त्याचा वेग काय आहे, मी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तर त्याचा वेग काय आहे, मी इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये, शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली आहे तर त्याचा वेग काय आहे. आता होतं काय, ज्याला आपण म्युच्युअल फंड म्हणतो त्याला ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, म्युच्युअल फंड ही व्यवस्था सेबीच्या नियमाअंतर्गत ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणून रजिस्टर्ड असते. आता ही AMC ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला असलेल्या सेबीच्या नियमांमुळे त्यांना हे सगळे आकडे प्रस्तुत करावे लागतात की आत्तापर्यंत वाढीचा वेग काय होता. आत्तापर्यंत तुम्ही जर 1 लाख गुंतवलेत त्याचे 7 लाख झालेत तर ते तुमच्या 1 लाखाचे 7 लाख झालेले आहेत, म्हणजे ॲब्सोल्यूट रिटर्न किती होता आणि त्याचा दर वर्षाला वाढीचा स्पीड काय राहिलेला आहे, तो इंटरनल रेट ऑफ रिटर्न काय आहे, तर तो देखील आपल्याला वार्षिक वाढीचा ॲव्हरेज स्पीड या काही वर्षांमध्ये काय राहिला आहे तर तो आपल्याला CAGR, XIRR या रेशोज ह्या ज्या गुणोत्तरांमधनं मिळत असतो. तर ही गोष्ट आपल्याला कॅल्क्युलेशन तरी देते, स्पीड नक्की किती आहे हे कळतं. पण ज्या वेळेला मला काही मंडळी म्हणतात की आम्ही ना 5 लाखाला फ्लॅट घेतलेला आणि आता 20 वर्ष झाली त्या 5 लाखाच्या फ्लॅटचे 20 लाख झालेत, काय म्हणता, 5 लाखाचे 20 लाख, 4 पट पैसे झाले आमचे, वाढले की नाही पैसे, 20 वर्षात 5 लाखाचे 20 लाख झालेत. पण मला एक आर्थिक नियोजनकार म्हणून प्रश्न पडतो की 5 लाखाचे 20 लाख म्हणजे काय टक्क्यांनी हा वाढीचा स्पीड राहिलाय. हा वाढीचा स्पीड नक्की काय आहे हे आपण न समजून घेता
फक्त 5 लाखाचे 20 लाख झाले म्हणजे पैसे वाढले, एवढ्याच दृष्टिकोनातनं जर बघत असू तर आपलं गणित थोडंसं फसेल नाही का? हीच गोष्ट आपण समजून घेणार आहोत. बघा मित्रांनो, एखाद्या गोष्टीला आपल्याला रूल ऑफ 72 यानी जर आपण ठरवलं बघायचं तर काय होतं की 72ला कितीनी भाग जाईल म्हणजे जो आकडा येईल तर तेवढ्या वर्षामध्ये साधारणपणे ती गोष्ट दुप्पट होते. सर आपण म्हटलं तर हे 5 लाखाचे 20 लाख म्हणजे वाढ झालेली आहे 4 पट. सो 5 लाखाचे 10 लाख व्हायला किती वर्ष झाली आहेत? 20 वर्षातले 10 वर्ष आणि 5 चे 10 लाख झाले, ते 10 लाखाचे 20 वर्ष व्हायला 10 चे 20 लाख म्हणजे पुन्हा 10 वर्ष, म्हणजे 10 वर्षात साधारणपणे दुप्पट होणारी ही व्यवस्था आहे. आता 72ला आपण 10नी भाग दिला तर किती % येतोय? 7.2. हा वाढीचा वेग 7.2% राहिला. आणि 5 लाखाचे माझे 20 वर्षात ज्या वेळेला 20 लाख रुपये झालेले असतील, वाढ तुम्हाला 4 पट झालेली दिसते, पण या 20 वर्षात वाढीचा दर हा 7.2% राहिलाय. हे जर आपण नीट समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल, आईला मी तर FD केली असती 20 वर्षापूर्वी तर रेट मला 9.5% होता. माझे 5 लाख अगदी उतरलेल्या FDच्या काळात सुद्धा पहिले 10 वर्ष 8-8.5% तरी वाढले असते. त्याच्यानंतर तेच पैसे माझे 7-7.5% वाढले असते. तरी सुद्धा मी आज जो फ्लॅट घेतलाय इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याची व्हॅल्यू 5ची 20 लाख झाली आहे. यापेक्षा मी नुसतं FD करून जरी ठेवलं असतं तरी सुद्धा माझी व्हॅल्युएशन वाढली असते. पण माणूस काय करतो? माणूस मिक्स करतो आणि स्वतःला हुशार समजून घेण्यासाठी म्हणून आर्थिक निर्णय घेतो. म्हणजे मला बऱ्याच वेळेला प्रश्नच पडतो, आर्थिक नियोजन किंवा संपत्ती नियोजन तुमच्या कुटुंबाचं ही तुमच्या हुशारीची परीक्षा आहे का तुम्ही खरंच तुम्हाला संपत्ती नियोजन करून घ्यायचंय? आपल्या हुशारीची परीक्षा मानली तर आपण त्याच्यामध्ये अजून 2-3 गोष्टी मिक्स करतो. म्हणजे काय? मी राहिलो देखील ना, मग राहायचंच होतं तर राहणं इज अ लिव्हिंग कॉस्ट. या राहणं ह्याला आपण गुंतवणूक नाही ना म्हणू शकत. सो त्याला आपल्याला पूर्णपणे वेगळं ट्रीट केलं पाहिजे. सो सगळ्यात महत्वाचा नियम काय आर्थिक नियोजनात? एका दगडात 2 पक्षी मारायला जाऊ नये. जर मी घर म्हणून विकत घेत असेल 5 लाखाचं आणि त्याची व्हॅल्युएशन 20 लाख हो नाही तर 2 कोटी हो, ते माझं घर आहे ना, त्याच्यामध्ये माझे इमोशन्स आहेत, त्यात मला राहायचंय. तर ते मी 5 लाखाची गोष्ट 50 लाखाची हो नाही तर 1 कोटीची हो, मी का विकायला जाईन? त्याला मी माझं घर मानलंय. बघा, घर ही आपली गुंतवणूकच नसते, हे आपलं राहण्याचं ठिकाण असतं. त्यामुळे आपल्या गुंतवणुका म्हणून जर आपण गोष्ट फ्लॅट वगैरे विकत घेत असू तर तुमच्या राहण्याच्या ठिकाणापेक्षा म्हणजे तुमच्या घरापेक्षा व्यतिरिक्त घेतलेला फ्लॅट असेल तर त्या फ्लॅटचं अशा प्रकारे व्हॅल्युएशन नक्की किती टक्क्यांनी वाढलंय आणि किती वर्ष गेली आहेत त्यात, आणि त्याचा रूल ऑफ 72 प्रमाणे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की काय टक्के वाढीच्या स्पीडनी हे वाढतं आहे. याचा स्पीड जर आपण लक्षात घेतला नाही तर आपलं आर्थिक गणित फसणार आहे. अनेकांना वाटतं की सोन्याचे भाव खूप वाढलेत, पण तुम्ही लक्षात घ्या, आता मी तुम्हाला टास्क देतो की सोन्याचे भाव गेल्या 10 वर्षात जो वाढलेला आहे तर त्याचा वाढीचा वेग किती टक्के आहे बरं, आणि गेल्या 25 वर्षात हा वाढीचा वेग किती आहे बरं. ह्याचा जर तुम्ही ॲव्हरेज वाढीचा वेग शोधून काढाल तर कमेंटमध्ये नक्की टाका, म्हणजे लक्षात येईल. जर तुम्हाला जो नीट काढता आला नाही, कोणाचा चुकत असेल तर मी आणि माझी टीम तुम्हाला करेक्ट पण करू. पण एक जर शिकायच्या दृष्टिकोनातनं या सगळ्याकडे बघत असाल तर एक ऍक्टिव्हिटी बेस्ड गोष्टी आपण जर काहीतरी करू तर हा स्पीड तरी आहे काय आहे हे आपल्याला कळेल. अदरवाईज सामान्य माणसासारखं 2 लाखाचे 5 लाख झाले म्हणजे 3 लाख वाढले. अहो पण 2 लाखाचे 5 लाख किती वर्षात झाले, आणि या काळामध्ये महागाईचा दरच 7-7.5% असेल तर किती पटीत हे पैसे वाढतायत. म्हणजे जे आपण गेल्या रिअल इस्टेटचं उदाहरण घेतलं
5 लाखाचे 20 लाख झाले, पण या 20 वर्षात महागाईचा दर पण 7.5% राहिला असेल, तर आज हा फ्लॅट 20 लाखाला विकला तरी मी 20 वर्षापूर्वी जितक्या गोष्टी 5 लाखात विकत घेऊ शकत होतो तेवढ्या विकत घ्यायला मला 20 लाख पुरेसे पडतील का? त्याच्यासाठी जर मला 22-25 लाख रुपये लागत असतील तर 5 लाखाचीच व्हॅल्यू बदललेल्या काळामध्ये आज 20 ते 22 लाख रुपये झालेली आहे. आणि तेवढंच जर मला माझ्या त्या इन्व्हेस्टमेंटनी करून दिलेलं असेल तर मी माझ्या इन्व्हेस्टमेंटवरती किती छान रिटर्न मिळवलाय, 5 लाखाचे 20 लाख केले. असं आपण स्वतःचं सांत्वन करून घेतोय नक्की, की आपण नक्की खऱ्या खऱ्या गुंतवणुका करतोय? लक्षात घ्या, या सगळ्या व्यवस्थाना खूप प्रोफेशनल आहेत. जर त्या गोष्टी आपण करणं हे अनेकांना कठीण जाणारी गोष्ट आहे. आणि ही जर कठीण जाणारी गोष्ट आपण आपली बुद्धिमत्ता चाचणी म्हणून आलं अंगावर घेतलं शिंगावर म्हणून कराल तर तुम्ही एक आयुष्यातले सगळ्यात सोनेरी क्षण, ज्या गोष्टी अपॉर्च्युनिटी म्हणून आहेत, या अपॉर्च्युनिटीज घालवून बसाल. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी जर एक चांगल्या प्रोफेशनलचा सल्ला, ज्ञानपूर्ण सल्ला घेऊन जर आपण आर्थिक नियोजन करू तर आपल्याला आतापर्यंतचं हे स्पीड आपण जसा बघितला तसंच येत्या काळात जी गोष्ट तुम्हाला 10 वर्षानंतर अचीव करायची आहे, 15 वर्षानंतर अचीव करायची आहे, तिचं 7.5-8% किंवा ती गोष्ट काय आहे बरं, त्याचा महागाईचा वेग काय आहे, याप्रमाणे त्याची फ्युचर व्हॅल्यू काय असेल. म्हणजे एखाद्याला समजा युरोप टूर करायची आहे तर आज युरोप टूर करण्यासाठी जर समजा 4-4.5 लाख रुपये लागणार असतील तर हीच गोष्ट 5 वर्षांनंतर करायला किती बरं खर्च येईल. मग त्यासाठी मला समजून घ्यायला लागेल युरोपमध्ये इन्फ्लेशनचं स्पीड काय आहे. जे हॉटेल मी आज बुक करणार आहे ते मला 4 वर्षांनंतर बुक करताना त्या हॉटेलचा रेट किती हो झाला असेल. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन केल्यावरती जर मला आकडा किती येतोय आणि मग मला 5 वर्षात 4.5 लाख रुपये जमवून नाही चालणार आहे, मला तो आकडा जमवावा लागेल. अशा प्रकारे जीपीएसनी आम्ही हे ट्रॅक करत असतो. म्हणजे जसं तुम्ही एका ठिकाणी जायचं असेल तर बघता ना 12 मिनिटं लागणार आहेत, ट्रॅफिक लागला तर 16 मिनिटं लागतील. अशा प्रकारे जे जीपीएस दाखवतं तसंच फायनान्शियल प्लॅनर्स फायनान्शियल जीपीएस वापरतात. म्हणजे त्याच्यावरती आत्ता मिळणारा स्पीड आणि तो जर स्पीड तसाच राहिला तर हे स्वप्न मी पूर्ण करण्याची अचिवेबिलिटी किती टक्के आहे, 100%, 140%, 80%. आणि त्या जीपीएस प्रमाणे खालती दाखवलं जातं की मला ॲडिशनल इन्व्हेस्टमेंटची गरज आहे का मी हेच माझं स्वप्न या आत्ता दिलेल्या इन्व्हेस्टमेंट्सचं जे व्हेइकल आहे ते काय स्पीडनी वाढतंय, त्या स्पीडनी 8 वर्षात मी त्यापर्यंत पोचतोय. की मला अजून 1 लाख रुपये गुंतवणूक केली पाहिजे का, दर महिना अजून 2-4 हजार रुपयाची SIP वाढवली पाहिजे. या अशा प्रकारचे टूल्स देखील अवेलेबल असतात. सो या टूल्सना वापरून ज्या वेळेला आपण आपलं आर्थिक नियोजन करतो ना त्याला आपण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करतो, आपल्या आयुष्यातली आर्थिक चिंता संपवतो. चिंता कधी असते मित्रांनो, एन्झायटी कधी असते, अज्ञानातून. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीच्या सिच्युएशनचं ज्ञान नसतं त्याला आपल्याला मोह निर्माण होतो, नाही तर भीती निर्माण होते अज्ञानातनं. आणि आपल्याला तर मोहित झालेलो असतो, आपल्याला ही गोष्ट हवी असते आणि हवी असताना आपल्याच हातातली गोष्ट निसटून जायची, आपल्या मनात भीती असते आणि या मोह आणि भीतीच्या चक्रात आपण एन्झायटीमध्ये अडकलेलो असतो. या फायनान्शियल एन्झायटीने आज अनेकांना पोखरून काढलंय आणि मला खरंच काळजी वाटते की लोक फायनान्शियल एन्झायटीमध्ये राहणं पसंत करतात, आपलं अख्खं आयुष्य त्यात पोखरून घेतात, कुरतडून घेतात, पण छान आर्थिक नियोजनकाराचा सल्ला घेऊन आपलं आर्थिक नियोजन काही छान करून घेत नाही. त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की मित्रांनो, असं आर्थिक संकटात किंवा आर्थिक अज्ञानात आज आपण जगणं योग्य आहे की प्रोफेशनल सल्ला घेऊन आयुष्य जगणं योग्य आहे. जर तुम्ही आजारी पडलात तर तुम्ही म्हणता का चला 1-2 गोळ्या खाऊन बघतो, नाही जमत आहेत का, एक 8 दिवसानंतर अजून दुसऱ्या गोळ्या खाऊन बघतो. आपण आपल्या जीवाला जितकी किंमत देतो तुमच्या कमावलेल्या पैशाला तुम्ही तितकी किंमत देताय का. लक्षात घ्या,
तुम्ही कमवून आणलेले पैसे हे धन आहे, हे तुमचे कष्टाचं फळ आहे. ह्याला देखील आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थित ज्ञानपूर्णरित्या निर्णय घेऊन गुंतवणं हे गरजेचं असतं. आणि त्यासाठी म्हणून या प्रत्येक व्हेकलचा स्पीड काय आहे. आता अनेक जण कर्ज म्हटलं की घाबरतात, पण लक्षात घ्या सिंगल डिजिट मधलं व्याज असलेलं कर्ज हे आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असते. हे काही आपल्यासाठी संकट नसतं. जर तुमच्या गुंतवणुका 13-14% वाढतायत तर अनेक जण म्हणतात आता माझ्याकडे ना 20 लाखाचा पोर्टफोलिओ जमलाय, एक काम करतो विकून टाकतो आणि होम लोन पहिलं क्लिअर करतो. आता होम लोन तुमचं चाललंय 8%, अजून पुढची 8-9 वर्ष चालणार आहे. म्हणजे येत्या काळात जर व्याज दर कमी होत असेल, रिड्युसिंग रेट असेल, तर हे 8-8.5% तुमचं व्याज दर पुढच्या काळात तुम्हाला 5.5-6% वरती पण एखाद वेळेस येण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे होम लोन सारख्या गोष्टीमध्ये तर व्याज हे मोठ्या प्रमाणात सुरुवातीच्या टप्प्यात भरून झालेलं असतं. शेवटची जी काही वर्ष राहिलेली असतात त्यामध्ये तुमचं इंटरेस्ट कंपोनंट कमी आणि प्रिन्सिपल कंपोनंटच जास्त जात असतं. आता अशा परिस्थितीमध्ये तुमचं 20 लाखाचा पोर्टफोलिओ तुम्ही नील करून टाकता आणि होम लोन क्लिअर करता आणि म्हणता हा कर्जमुक्त झालो बाबा, सुटलो, कर्जमुक्त झालो. पण लक्षात घ्या तुम्ही जी गोष्ट 14-15% वाढत होती तिला विकून टाकलत आणि 8-8.5% इंटरेस्ट वाचवलं. अशा गोष्टी आपण करणं टाळलं पाहिजे. त्यासाठी आर्थिक नियोजनकाराचा जर सल्ला घेतला तर आपल्याला लक्षात येईल की माझी कमाईची अजून किती वर्ष हातात आहेत, माझ्यावरती अजून किती रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, माझ्या नोकरीला काही धोका आहे का, माझ्या उत्पन्नाच्या क्षमतांवरती काही परिणाम होणार आहे का, आणि अशा परिस्थितीमुळे मला परत फेडणं गरजेचं आहे नाही आहे. या सगळ्याचं जर नीट आपण कॅल्क्युलेशन आर्थिक नियोजनकाराच्या सल्ल्याकडून घेतलं तर आपण कर्जाचं परतफेड कशी करायची, कुठलं कर्ज हे माझ्या ॲसेट्स वाढवणारं आहे, कुठलं कर्ज हे मला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणारं आहे. तर मग प्रत्येक कर्ज वाईट असतं असे सगळे गैरसमजांमधनं बाहेर पडा. आपण हिंदी सिनेमामधनं जे शिकलेलो आहे की कर्जदार असा बिचारा झालेला असतो, माफी माफी मेरा घर मत जप्त का करो, माझं आणि असा शेठजी येतो आणि उडवून टाकतो भांडी बिंडी त्यांची घरातली, आज से आपको ये घर खाली करना है, असं वगैरे जे आपल्यावरती हिंदी सिनेमानी संस्कार केलेत. आणि आपण आतापर्यंत जे सतत ऐकत आलो की कर्ज वाईट असतं बाबा. तर लक्षात घ्या पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन हे जे डबल डिजिट मधली व्याजदर आहेत, कंपाऊंडिंग इंटरेस्ट आपल्याला पे करायला लागणार आहेत, ह्याचा स्पीड खूप जास्त असतो. म्हणजे पर्सनल लोनचा 14-15%, तुम्ही पतपेढ्या आणि असे काही शेटजींकडनं पैसे घ्याल तर 20-22% तुम्हाला व्याजदर भरावा लागतो. काही ठिकाणी हा चक्रवाढीचा असतो. क्रेडिट कार्डला तर काही सीमाच नाही, तुम्हाला 26-28% चक्रवाढ वेगामध्ये देखील तुम्ही व्याज भरायला लागतं आणि तुमचं व्याजाची रक्कम जी आहे ती फुलत फुलत राहते आणि माणूस कर्जबाजारी होत जातो. सो ही कर्जबाजारी होणं अशा प्रकारे हे निगेटिव्ह कुठल्या सेन्समध्ये, जी डबल डिजिट मधली व्याजदर आहेत. पण जी सिंगल डिजिट मध्ये आपल्याला मिळणारं जे कर्ज आहे त्याला आपण साधन म्हणून, टूल म्हणून आपलं आर्थिक आयुष्य सुंदर करण्यासाठी वापरू शकतो. आणि हे सुंदर करण्यासाठी म्हणून कोण वापरतं? मुकेश अंबानी वापरतात, गौतम अदानी वापरतात. आता ही मंडळी तर जगातली श्रीमंत मंडळींपैकी एक येतात ना. भारतातल्या देखील सर्वोच्च उत्पन्न असलेल्या गटामधली मंडळी आहेत. तरी ही मंडळी का कर्ज घेतात? त्यांच्याकडे काही पैसे नसतात, गरीब आहेत ते म्हणून कर्ज घेतात? लक्षात घ्या त्यांना एक गोष्ट माहिती असते की माझ्याकडची ॲसेट्स ज्या वेगाने वाढतायत त्याचा स्पीड काय आहे आणि मला जे कर्ज मिळतंय त्याच्यावरती मला जे व्याज भरायचंय त्याचा स्पीड काय आहे. आणि या स्पीडमध्ये जर मला मिळणारं कर्ज 8% असेल आणि माझे पैसे जे ॲसेट स्वरूपात मी ठेवलेले आहेत ते लिक्विडेट करून मी माझी हाऊस भागवणार असेल बिझनेस करण्याची आणि त्यातनं मिळणारा जो नफा आहे तो जर माझे ॲसेट ऑलरेडी 18-19% वाढत आहेत आणि मला 8%च व्याज द्यायचं आहे तर या मधल्या व्यवहारात देखील 10% माझा फायदा आहे. म्हणजे मी माझे ॲसेट्स न लिक्विडेट करता
मी फक्त कर्ज घेऊन माझी गरज सॉल्व्ह करणं आणि माझ्या व्यवसायासाठी माझ्या ॲसेट्स वाढवण्यासाठी मी कर्ज घेणं इज अ टूल. तसंच तुमच्यासाठी होम लोन, कार लोन हे देखील टूलच आहे. जमलेत माझ्याकडे 30-32 लाख, 12 लाखाची गाडी घ्यायची होती ना, डायरेक्ट 12 लाख भरून टाकतो त्याच्यात आणि घेऊन टाकतो गाडी. कर्ज विर्ज नाही पाहिजे आपल्याला. पण या गोष्टी करत असताना एक कार लोन किती टक्क्यांनी मिळतं? जास्तीत जास्त 9% तुम्हाला कार लोन मिळेल. आता हे 9% वाचवण्यासाठी तुमच्या जे ऑलरेडी परफॉर्मिंग ॲसेट 14-15% आहेत त्याचं तुम्ही विकत घेत असाल तर हा आतबट्ट्याचा व्यवहार झाला नाही का? पण हे आपल्याला लक्षात येत नाही. आपण ह्या इमोशनल होऊन निर्णय घेत असतो, कारण ह्या प्रत्येकाचा स्पीड नक्की काय आहे हे आपल्याला कधी कोणी शिकवलेलंच नाहीये. मित्रांनो, ह्या आर्थिक गोष्टींमधला स्पीड काय आहे ह्याप्रमाणे आपलं आर्थिक नियोजनाचं विमान आपल्याला चालवायचं असतं. एखादा पायलट कुशलतेने सगळे वाऱ्याचा स्पीड काय आहे, टेम्परेचर काय आहे, लँडिंग कुठे होणार आहे, त्याचं टेम्परेचर तिकडे काय आहे, माझं आत्ता हवेत काय आहे, माझा स्पीड काय आहे, या सगळ्याचं कुशलतेने कॅल्क्युलेशन करून लँडिंग करतो. तसंच तो टेक ऑफ करताना देखील हे सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करून कुशलतेने टेक ऑफ करतो. अशाच प्रकारे आर्थिक सगळ्या पॅरामीटर्स आणि वेगांचं कॅल्क्युलेशन करून मला हे पैसे कधी लागणार आहेत, हे माझ्या मुलीच्या लग्नासाठी आहेत की माझ्या रिटायरमेंटसाठी, हे पैसे मी डाऊन पेमेंट करायला घराचं म्हणून जमवतो आहे की माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, याबाबत आपण क्लिअर होऊन उद्दिष्ट ठरवून आणि ही उद्दिष्ट नक्की कधी पूर्ण होणार आहेत त्याचा काळ ठरवून जर आपण गुंतवणुका करणार असू तर तुमचं प्रत्येक गोलसाठीचं रिस्क प्रोफाइलिंग करणं सोपं जातं. आणि हे रिस्क प्रोफाइलिंग केलं गेलं की आपल्याला जाणवतं की आपल्या प्रत्येक उद्दिष्टाला आपण किती रिस्क घ्यावी. म्हणजे जर माझं एखादं गोल हे अगदी या वर्षभरातच पूर्ण होणार आहे तर अशा गुंतवणुका मी शेअर बाजार संलग्न म्युच्युअल फंडामध्ये देखील करणं योग्य आहे का? अजिबात नाही. अशा गुंतवणुका मला कर्जरोख्यामध्ये केल्या पाहिजेत आणि त्या देखील सरकारी कर्जरोख्यामध्ये, ज्या मला कधीही काही गोष्टी काढून घ्यायची वेळ आली तरी मला लॉक इन पिरियडचा त्रास होणार नाही आणि माझे पैसे मायनसमध्ये दिसायची शक्यता 0 इतकी कमी असेल. अशा प्रकारे मला जे पैसे कमी कालावधीत लागणार आहेत त्यावरती मी रिस्क फार घेणार नाहीये, मी सेफ्टी पाहणार आहे. आणि जे पैसे मला खूप दीर्घकालात लागणार आहेत ना त्यावरती मी रिस्क घेऊ शकतो. सो ही रिस्क प्रोफाइलिंग काय आहे आणि त्याचे बरेच पॅरामीटर्स प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतात. तुमच्या मित्रांनी केलेलं फायनान्शियल प्लॅनिंग आणि त्यांनी घेतलेले फंड तुम्ही तसेचे तसे कॉपी कराल तर लक्षात घ्या त्याचं आयुष्य वेगळं. पुलं म्हणतात ना, पुलंचं एक कॅरेक्टर आहे, ते म्हणायचं अरे बाबा तुझं जग वेगळं माझं जग वेगळं. तसंच मला सांगावंसं वाटतं की तुमचं आर्थिक जग वेगळं, तुमच्या मित्राचं आर्थिक जग वेगळं, तुमच्या बायकोच्या माहेरच्यांचं आर्थिक जग वेगळं. या सगळ्या वेगवेगळे लोक हे वेगवेगळ्या आर्थिक जगात आर्थिक चॅलेंजेस मध्ये असतात. त्यामुळे त्यांना एक सेम फायनान्शियल प्लॅन दिलाय, आता तसाच्या तसा तुम्ही फॉलो करा, असं जर करू तर तुम्हाला तुमच्या मित्रांनी घेतलेल्या औषधाचं प्रमाण मात्रा ही तुम्हाला तशीच्या तशी लागू होईल आणि तेच औषध तुम्ही त्याच प्रमाणात घेतलं तर तुमच्या तब्येतीचं काय होईल? ते तुमच्या आर्थिक नियोजनाचं होईल. मित्रांनो, ज्ञानाला व्हॅल्यू द्या. ज्ञान ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ज्ञानपूर्णरित्या तुमचं जर आर्थिक नियोजन करायचं असेल तर इथे दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तुमची आणि माझी वेळ ठरवून घेऊया आणि तुमचं आर्थिक नियोजन सुव्यवस्थापित करूया. या गोल GPS आणि वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कॅल्क्युलेशन्सचा वापर करून तुमचं गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग करूया आणि तुम्हाला आर्थिक चिंतेतनं मुक्त करूया. म्हणजे तुम्ही आयुष्यातल्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा देखील आस्वाद घेऊ शकाल. अन्यथा आर्थिक चिंता सतत भुंग्यासारखी कुरतडत असेल ना तर मित्रांनो आयुष्य जगणंच हरवून जातं. अनेकांचं आयुष्य हे आम्ही काम करण्यासाठी म्हणून जगतो.
असं झालंय मित्रांनो. आपण जगण्यासाठी काम करतो, जगण्यासाठी पैसे कमावण्यासाठी म्हणून काम करायचंय का काम करण्यासाठी म्हणूनच जगायचंय? हा अशा प्रकारचा आपलं आयुष्य आपण कुठल्या टप्प्यात आहोत, आपलं वय काय आहे, या सगळ्या गोष्टी जर मला कळल्या, तुमच्यावरती आर्थिक जबाबदाऱ्या काय आहेत ह्या गोष्टी जर मला कळल्या, तर आय कॅन डू द रिस्क प्रोफाइलिंग अँड टेक सम गुड डिसिजन्स फॉर यू. आणि ह्या गोष्टींची चर्चा वैयक्तिकरित्या खूप छानरित्या होऊ शकते. सो संपर्क साधा आणि व्हिडिओ कसा वाटतोय हे कमेंट करून सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून माझं प्रोत्साहन वाढवा. तरच मला हे जर तुम्ही प्रोत्साहन देताय ना अशा प्रकारे लाईक करून, त्यामुळेच मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय. आणि अशा प्रकारचे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. पण तुमच्यासाठी एक सोपी गोष्ट आहे, लाईकचं बटन दाबा. यूट्यूब बाबा त्याच्याने खुश होतील आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांचं आर्थिक ज्ञान वाढीला लागेल. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments.